नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता पुढच्या काही कंपनीत ज्याच्या कॅश बॅलन्स शीटमध्ये कॅश भक्कम आहे, म्हणजे यांची प्रकृती चांगली आहे. कंपनीचे बॅलन्स शीट्स आर व्हेरी स्ट्रॉंग. ओके, गेल्या वेळेला तुम्हाला वारी इंजिनियर सांगितलं, त्याच्यानंतर बजाज फिन्सर्व आहे, बजाज फायनान्स आहे, नॅशनल ॲल्युमिनियम आहे, ओके, टाटा पॉवर कंपनी. ओके, बॅलन्स शीटमध्ये कॅश 11,000 कोटी. कर्ज पण आहे यांच्यावर, पण वाढले. बॅलन्स शीटमध्ये कॅश 2,500 कोटी वाढले. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, ओके, कॅश वाढले 2,500 कोटी. नंतर टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस 0 लोन. ओके, आणि कॅश किती आहे तर 15,000 कोटी कॅश आहे या वर्षी मार्च 25पर्यंत, आणि वाढले कॅश 2,000 कोटी वाढले. ओके, नंतर बजाज ऑटो फॉर एव्हर ग्रीन, ओके, कॅश रिच कंपनी, यांची पण कॅश 2,800 कोटी आहे, 1,800 कोटी वाढलेली आहे. त्यानंतर आहे कुठली तर आर बी इन्फ्रास्ट्रक्चर, ह्याच्यावर कर्ज आहे, पण यावर्षी त्यांचे अदर इन्कममुळे प्रॉफिट चांगले आलेले आहेत. त्यांची पण कॅश 1,600 कोटीने वाढलेले आहे, म्हणजे कॅश बॅलन्स शीटमध्ये 3,400 कोटी दिसते. नंतर प्रीमियर एनर्जीज, अनदर सोलर कंपनी, याची पण कॅश गेल्या वर्षी 400 कोटी होती, 2025 मार्चला 2,000 कोटी आले, म्हणजे फिनॉमिनली वाढली कंपनी. बघा शेअरचा चार्ट बघा, आणि नंतर ॲक्शन घेऊ शकता. नंतर KEI इंडस्ट्रीज, ओके, नंतर SCL टेक्नॉलॉजी, PTC इंडिया, या सगळ्यांची पण कॅश जवळजवळ 1,000 कोटींनी एका वर्षामध्ये वाढलेली आहे. त्याच्यानंतर कुठल्या कंपन्या येतात तर गुजरात कंपनी फर्टिलायझर, GSFC, त्याच्यानंतर रेल विकास निगम, रेल्वेचे सगळेच शेअर्स उत्तम आहेत. कॅश त्यांची रेग्युलरली येत असते. 3,800 कोटी बॅलन्स शीटमध्ये कॅश आहे, गेल्या वर्षी 3,100 कोटी होती. त्यानंतर LTI माइंडट्री, फायझर लिमिटेड, BSE लिमिटेड, ओके, फॉर एव्हर ग्रीन शेअर, आता 2,200ला वगैरे असेल तर तुम्ही उचलू शकता. तुमच्या एक्सपर्टला विचारा, त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. याच्यावर 5,000 कोटीची कॅश बसली आहे BSE लिमिटेडमध्ये, 5,000 कोटी, आणि वाढली आहे किती तर 721 कोटी वाढलेली आहे. त्यानंतर इंडियन हॉटेल्स, ओके, ताज ग्रुप कंपनीज, याची पण कॅश 2,100 कोटी आहे बॅलन्स शीट 2025मध्ये, आणि वाढले ती 700 कोटींनी वाढले. त्यानंतर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, ओके, नंतर हनीवेल ऑटोमेशन का पडलं कळत नाही. इट इज ॲट 36,000 37,000 मे बी, आणि पडला किती 55,000वरनं पडला. ह्याची पण कॅश स्ट्रॉंग आहे. 3,200 कोटीच्या FDs आहे त्यांच्या. ओके, गेल्या वर्षी होत्या 2,800, म्हणजे 400 कोटी FDs वाढल्या त्यांच्या. आणि हे लोक कॅशचा प्रॉपर युटिलायझेशन करत नाही असं दिसतं. ओके, एवढी कॅश जर तुम्ही बॅलन्स शीटमध्ये ठेवताय तर शेअर होल्डरला रिटर्न द्या ना, बोनस देऊ नका, पण ॲटलीस्ट फॅट डिव्हिडंड तरी द्या. वाटून टाका 500% डिव्हिडंड वगैरे वगैरे. 8 कोटी फक्त यांचं कॅपिटल आहे, त्यामुळे 500% जरी यांनी दिलं, आणि फेस व्हॅल्यू 10 आहे, 500% जरी डिव्हिडंड दिलं तर काही बिघडत नाही. ओके, शेवटी शेअर होल्डरमुळे तुमचा रेट आत्ता जो आहे तो 3,800 3,900 जो आहे तो आहे. सो व्हॅल्यू युअर शेअर होल्डर्स, आणि आय अपील टू हनीवेल मॅनेजमेंट, दे शुड गिव्ह मोर डिव्हिडंड, मे बी 1,000% डिव्हिडंड नेक्स्ट इयर. ओके, बघा तुम्हाला पडते का. आणि थँक्यू सो मच. नुसती कॅश बॅलन्स शीटमध्ये असून काय उपयोग आहे, त्याचा उपयोग तरी करा ना, ॲक्वायर करा. थँक्यू सो मच.